गडिंग्लज विभागातील हजारो ग्राहकांचे विश्वसनीय मोबाईल दालन म्हणजेच गेली 25 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असणारे महेशभाई शहा यांचे गडिंग्लज बसस्थानकासमोरील SS मोबाईल खास दसरा आणि दीपावली सणाच्या निमित्ताने घेऊन आले आहे खास ऑफर। दसरा आणि दीपावली सणाला SS मोबाईल मध्ये खरेदी करूया, सणांचा आनंद द्विगुणित करूया। चॅनल प्रमुख होता। गेल्या 3 वर्षाचा कारभार बघितला तर खूप प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सभासद देखील संभ्रमावस्थेत होते। आता नवीन नूतन चेअरमन निवड झालेली आहे, कारखान्याचा हा नवा अध्याय चालू झाले। अशी तुम्ही प्रश्न म्हटला की या पॅनल प्रमुखापैकी तुम्ही होता। पॅनल प्रमुख मी नव्हतोच, पॅनल प्रमुख होते हे मुश्रीफ साहेब आणि त्याच्यानंतर डॉक्टर शापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना चालावा म्हणून। पण डॉक्टर शापूरकरांना कधी वाटलंच नाही की याच्यामध्ये आमचा नेमका रोल काय आहे हे कधी त्या बिचाऱ्यांना कळालं नाही। त्याबद्दल मला आता काय बोलायचं नाही आहे, पण निश्चितपणे त्या 55 कोटीमधनं त्यांना आता हिसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही हेही या ठिकाणी सांगतो। पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज खऱ्या अर्थानं एक त्या पॅनल निवडून आणण्यामध्ये काहीतरी मी घटक होतो कदाचित असेन असं एक वाटतंय। आणि म्हणून एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून एका चळवळीच्या घराण्यातल्या एका कार्यकर्त्याला स्वर्गीय धोंडीराम पताडे साहेबांच्या चिरंजीवाचं नाव माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या तोंडी त्या ठिकाणी वाचन करण्यात आलं आणि ते चेअरमन झाले असं मला पहिल्यांदा मनस्वी आनंद आहे। हा कारखाना सक्षम रीतीने चालला पाहिजेत आणि हा सहकारातला एक आदर्श साखर कारखाना झाला पाहिजेत ही भूमिका काली होती, आजही आणि उद्याही राहणार आहे। त्यामुळं प्रकाशभाईंना त्या ठिकाणी सर्व संचालकांनी सहकार्य करावं। तो या गटाचा तो त्या गटाचा अशा पद्धतीचा विरोधाला विरोध काहीतरी चुकीच्या पद्धतीने विधायक गोष्टीला करू नये असं सर्व संचालक मंडळांना माझं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तमाम 25,000 सभासदांच्या वतीनं मला माझी विनंती आहे। आणि निश्चितपणे त्या ठिकाणी हा सहकारातला एक आदर्श साखर कारखाना करून दाखवण्यासाठी वाचडॉगची भूमिका या ठिकाणी इथून पुढे त्या ठिकाणी करणार आहे आणि ते करण्यामध्ये मी कटिबद्ध आहे। कारण आज खऱ्या अर्थानं या कारखान्याचं चेअरमन पदाला कोणाला बसवायचं त्या खुर्चीवरती याची निवड कोणाची करायचं हे मी जाहीर केलं आहे। त्यामुळे माझीही नैतिक जबाबदारी आहे आणि ते कर्तव्य आहे। त्यामुळे दिवसाचं रात्र करू, निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यामध्ये जाऊन विश्वासार्हता निर्माण करू, 4.5 लाख टन कसं गाळप होईल यासाठी बहुमोल सहकार्य करू अशा पद्धतीची या ठिकाणी मी ग्वाही देतो।